आता युवकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। IITला ॲडमिशन मिळालं की नोकरी पक्की, या समजालाच हादरा देणारी सगळी माहिती समोर आलेली आहे। IITतील तब्बल 35 ते 40% विद्यार्थ्यांना नोकरीच मिळाली नसल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे IITतील बेरोजगारीवरचा हा खास रिपोर्ट। मिळेना नोकरी, देशात बेरोजगारी। IIT वाल्यांनाही नोकरीची वानवा। IITला लागलंय AIचं ग्रहण। IIT म्हणजे लाखोंचं पॅकेज आणि नोकरीची गॅरंटी, पण या वास्तवाला हादरा देणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे। IIT मधून पास झालेल्या तब्बल 35 ते 40% विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच झालं नसल्याचं कटू वास्तव समोर आलंय। इंजिनिअरिंग म्हटलं की अनेकांचं स्वप्न असतं ते IITत प्रवेश मिळवण्याचं, कारण एकदा IITत प्रवेश मिळाला की करिअर सेट होतं असा समज आहे। कारण IITच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी जगभरातील नामांकित कंपन्या IIT समोर रांगा लावतात। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। IITचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांना RTI मधून मिळालेल्या माहितीत 23 IIT मधून धक्कादायक आकडे समोर आलेत। देशातील 23 IITत 38% विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच नाही। दिल्ली IITत यंदा 400 विद्यार्थ्यांना नोकरी नाही। 23 IIT मधून 7000 विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी। 2 वर्षांपूर्वी 3400 विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती नोकरी। देशातील बेरोजगारीचा दर 8% गेलाय, तर दुसरीकडे प्रवेश मिळाला की नोकरी मिळणार अशी खात्री असलेल्यांचे टेन्शन आता वाढलंय। देशातील 23 IITतून तब्बल 7000 विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच मिळाली नाही। त्यासाठी कोणती कारणं आहेत पाहूया। ChatGPT आणि AIनं मोठ्या प्रमाणावर प्रभाव दाखवायला सुरुवात केली। ज्या ठिकाणी 2 जण काम करत होते ते काम आता AI करतोय, त्यामुळे 30% नोकऱ्यांवर गंडांतर आले। एखाद्या संस्थेनं प्लेसमेंट केलंच तर मोठ्या पॅकेजेसवर परिणाम झालाय। देशातील नोकऱ्यांसाठी पक्क ठिकाण म्हणजे IITचा प्रवेश, पण या समजालाच आता धक्का बसलाय। AI, ChatGPT यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांना चांगलंच ग्रहण लागलंय। त्यामुळे IITत प्रवेश मिळाला तरी गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेलच याची गॅरंटी नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई।